नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथे मी मेथी घेतलेली आहे, ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण मेथीची भाजी बनवण्यासाठी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या ह्या मिक्सरमधून वाटून घेऊया। इथे आपली हिरवी मिरची आणि लसूण वाटून झालेला आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्यात 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं की जिरे घालूया। जिरे छान तडतडले पाहिजे। जिरे तडतडले की आपण वाटलेलं लसूण आणि हिरवी मिरची घालूया। हे छान तेलात परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आणि लसूण छान तेलात परतून घेतली की भाजीला छान सुगंध येतो। गॅस मिडियमच ठेवायचा आहे। इथे आपली हिरवी मिरची छान परतून झालेली आहे। आता आपण याच्यात मेथी घालूया। मेथी छान धुवून घ्यायची आहे। मेथी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। मेथी तेलात छान परतली की मेथीची भाजी तेलात 3 ते 4 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तेलात चांगली परतून घेतली की भाजीला चव खूप छान येते। आता आपण चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यावर परत एकदा परतून घ्यायची आहे। आता आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट थोडं पाणी घालून मिक्सरमधून वाटून घेऊया। अशा पद्धतीने शेंगदाण्याचं कूट वाटून भाजीला घातलं तर भाजीचं टेक्स्चर खूप छान येतं। यात थोडं पाणी, आता हे मिक्सरमधून वाटून घेऊ। अशा पद्धतीने इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलंय। हे आता आपण भाजीत घालूया। शेंगदाण्याचं कूट घातल्यावर थोडं पाणी घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा कमी जास्त करू शकता। इथे मी अजून थोडं पाणी घालते। आता आपण ही मेथीची भाजी
3 ते 4 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर छान शिजून घेऊया। इथे आपली मेथीची भाजी जवळपास 5 ते 6 मिनिटांनी शिजून तयार झालेली आहे। आता आपण सर्व करूया। मेथीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा जोडीला असला की चव खूप अप्रतिम लागते। अशा पद्धतीने मेथीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता आपण गॅस बंद करूया। इथे मी भाजीसोबत भाकरी देखील केलेली आहे। तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।